सध्या वाढती सायबर फसवणूक ही एक गंभीर समस्या बनली आहे। ठाणे पोलिसांनी नुकतीच अशाच एका धक्कादायक प्रकरणाची उकल केली असून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका महिलेला तब्बल 3 कोटींची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली असून या टोळीचे परदेशातील गूढ जाळे समोर आले आहे। लायबिलिटीज काय होती फसवणुकीची युक्ती? फसवणूक करणाऱ्या टोळीने सायबर गुन्ह्याचा अत्यंत आधुनिक पद्धतीने वापर केला। महिलेला प्रथम भारतातील कस्टम्स किंवा क्राइम ब्रांचचा अधिकारी असल्याचे सांगण्यात आले। तिच्या विरोधात काही गंभीर आरोप लावून तिला घाबरवण्यात आले, जसे की तुमच्यावर बेकायदेशीर व्यवहारांचे आरोप आहेत, बँक खातं फ्रीज होईल, तुमचं अटक वॉरंट काढलं आहे। यानंतर तिच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून बनावट पोलीस ऑफिसर्स, जबाब नोंदवण्याची नाटके आणि डिजिटल अरेस्टचे इमिटेशन दाखवले गेले। तिच्यावर सतत दबाव टाकून तिच्या खात्यातील पैसे इन्व्हेस्टिगेशनसाठी ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले। बिचारी महिला घाबरून आणि कायदेशीर प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे तिने 3 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने आरोपींच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले। सिटी पोलिसांची कारवाई। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला। तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि आर्थिक व्यवहार तपासून 3 संशयितांना अटक करण्यात आली। हे आरोपी भारतात राहून परदेशातून चालवल्या जाणाऱ्या सायबर टोळीशी संबंधित असल्याचं समोर आले आहे। आता या रॅकेटचा परदेशी भाग शोधण्याचं काम सुरू आहे। जनजागृतीसाठी महत्त्वाचे मुद्दे। कोणतीही सरकारी संस्था, पोलीस, सीबीआय, ईडी फोनवर अटक करत नाही। डिजिटल अरेस्ट किंवा व्हिडिओ कॉल अरेस्ट ही संकल्पना पूर्णतः खोटी आहे। कधीही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे ट्रान्सफर करू नयेत। कोणताही संशयास्पद कॉल आला तर लगेच 1930 या हेल्पलाईनवर रिपोर्ट करावा। सायबर क्राईम वेबसाईट www.cybercrime.gov.in वर ऑनलाईन तक्रार दाखल करता येते। ही घटना ही केवळ एका महिलेची नाही, तर प्रत्येक नागरिकासाठी सतर्कतेचा इशारा आहे। सावध रहा, सतर्क रहा, डिजिटल जगात